ज्या आईने स्वतःचं संपूर्ण आयुष्य मुलासाठी खर्च केलं, त्याच मुलाने तिला वृद्धाश्रमात सोडून दिलं. पण दुसऱ्या दिवशी एका वकिलाचा फोन आला आणि एका निर्णयाने मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने असा कोणता निर्णय घेतला होता आणि शेवटी मुलाला त्याच्या कर्माची शिक्षा कशी मिळाली? पहा, ही हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा शेवटपर्यंत नक्की बघा. शारदाताईचा एकुलता एक मुलगा होता, रोहन. पतीच्या निधनानंतर त्यांनी कष्ट करून रोहनला शिकवलं, मोठं केलं आणि चांगल्या नोकरीवर लावलं. लग्नानंतर काही महिने सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू रोहनची बायको म्हणू लागली, तुझ्या आईमुळे आपल्याला स्वातंत्र्यच नाही, त्यांना वृद्धाश्रमात ठेवूया. रोहनने सुरुवातीला विरोध केला, पण नंतर तोही बदलला. एका सकाळी त्याने आईला कारमध्ये बसवलं. शारदाताईंना वाटलं, मुलगा मला मंदिरात घेऊन चाललाय, पण कार थांबली वृद्धाश्रमासमोर. रोहन म्हणाला, आई, इथेच तुमची चांगली काळजी घेतली जाईल. शारदाताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या काहीच बोलले नाहीत, फक्त मुलाच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाले, बाळा, सुखी राहा. रोहन तिथून निघून गेला. अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर एका वकिलाचा फोन आला. तो म्हणाला, तुमच्या आईने एक निर्णय घेतला आहे आणि तो ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. वकिलांचा फोन ऐकताच रोहन घाबरला. तो म्हणाला, काय झालं? आई ठीक आहेत ना? वकील शांतपणे म्हणाले, तुमच्या आईने त्यांच्या नावावरची सर्व मालमत्ता आणि बँकेतील ठेव याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी 11 वाजता माझ्या ऑफिसमध्ये या. रात्रभर रोहनला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी तो वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे शारदाताईही शांतपणे बसल्या होत्या. वकिलांनी एक फाईल उघडली. शारदाताईंनी त्यांचं जुनं इच्छापत्र रद्द केलं आहे. रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. वकील पुढे म्हणाले, त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता, घर आणि आयुष्यभराची बचत एका अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच रोहन ओरडला, आई, हे तू काय करत आहेस? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे. शारदाताईच्या डोळ्यात अश्रू होते. त्या शांतपणे म्हणाल्या, ज्या दिवशी तू मला वृद्धाश्रमात सोडलंस, त्या दिवशी मी माझा मुलगाही गमावला. ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरली. रोहनच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. पण तेवढ्यात वकिलांनी आणखी एक कागद समोर ठेवला. रोहन, अजून एक सत्य आहे जे तुमच्या आईने आजपर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं. ते सत्य ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. वकिलांनी हळूच दुसरी फाईल उघडली. ते म्हणाले, रोहन, एक सत्य आहे जे तुमच्या आईने 30 वर्ष लपवून ठेवलं. रोहन गोंधळला. कसलं सत्य? वकिलांनी जन्म दाखला आणि काही हॉस्पिटलची कागदपत्र त्याच्या हातात दिली. ते वाचताच रोहनच्या हातातून कागद खाली पडले. तो शारदाताईचा जन्मलेला मुलगाच नव्हता. लहानपणी रेल्वे अपघातात त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शारदाताईंनी त्याला अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं. स्वतःचं मूल नसतानाही त्यांनी त्याला आईवडिलांचं प्रेम, शिक्षण आणि चांगलं आयुष्य दिलं. शारदाताई शांतपणे म्हणाल्या, मला कधीच वाटलं नाही की तू दत्तक आहेस. तू माझाच मुलगा आहेस असंच मी नेहमी मानलं. रोहन जोरजोरात रडू लागला. तो आईच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, आई, मी जन्म दिलेल्या आईलाही इतकं दुःख दिलं नसतं. मला माफ कर. शारदाताईंनी त्याला उठवलं. पण तेवढ्यात वकील म्हणाले, रोहन, अजून एक शेवटची गोष्ट बाकी आहे. शारदाताईंनी मालमत्ता दान करण्यामागे फक्त राग नव्हता. त्यामागे एक अशी अट आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकेन. हे ऐकताच रोहनने आश्चर्याने वकिलांकडे पाहिलं. रोहनचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो आईसमोर हात जोडून उभा राहिला. आई, मला एक संधी दे. मी माझी चूक सुधारू इच्छितो. शारदाताईंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. वकील म्हणाले, शारदाताईंनी मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यांनी एक अट ठेवली आहे. रोहनने उत्सुकतेने विचारलं, काय अट? वकील म्हणाले, जर पुढील 1 वर्ष तुम्ही स्वतः वृद्धाश्रमात राहून तिथल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची मनापासून सेवा केली, तर शारदाताई त्यांच्या निर्णयाचा पुन्हा विचार करतील. हे ऐकताच रोहन निशब्द झाला. त्यांची पत्नी संतापली. आपण वृद्धाश्रमात राहायचं हे कधीच होणार नाही. रोहनने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तो ठाम आवाजात म्हणाला, आज माझ्या आईची साथ सोडणार नाही.
तुला यायचं असेल तर ये, नाहीतर हा माझा निर्णय आहे. पत्नी रागाने घर सोडून निघून गेली. रोहन मात्र वृद्धाश्रमात राहू लागला. तो रोज वृद्धांना जेवण वाढायचा, औषधं द्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. हळूहळू त्याला जाणवलं प्रत्येक वृद्धाच्या डोळ्यात त्याच्या आईसारखंच दुःख दडलं होतं. 1 वर्ष पूर्ण झालं. शारदाताई वृद्धाश्रमात आल्या. त्यांनी रोहनमध्ये झालेला बदल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण तेवढ्यात वकील म्हणाले, शारदाताई, आता शेवटचा निर्णय तुमचाच आहे. रोहनचा श्वास रोखला गेला. आई, त्याला पुन्हा स्वीकारणार का? 1 वर्ष पूर्ण झालं. रोहनने वृद्धाश्रमातील प्रत्येक ज्येष्ठाची मनापासून सेवा केली होती. तो आता पूर्णपणे बदलला होता. शारदाताई वकिलांसोबत वृद्धाश्रमात आल्या. त्यांनी पाहिलं, रोहन एका आजोबांना स्वतःच्या हाताने जेवण भरवत होता, एका आजींना औषध देत होता आणि प्रत्येकाला आई बाबा म्हणत प्रेमाने बोलवत होता. शारदाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या हळूच म्हणाल्या, आज मला माझा मुलगा पुन्हा मिळाला. रोहन धावत आला आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, माझ्या एका चुकीमुळे मी तुझं हृदय तोडलं. आयुष्यभर ही चूक पुन्हा होणार नाही. शारदाताईंनी त्याला मिठी मारली. त्या म्हणाल्या, मालमत्ता मिळणं महत्त्वाचं नाही, आईवडिलांचं प्रेम जपणं महत्त्वाचं आहे. वकील हसत म्हणाले, शारदाताईंनी त्यांचं इच्छापत्र बदललं आहे. मालमत्तेचा काही भाग वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमाला दान केला जाईल आणि उरलेला भाग रोहनला मिळेल, कारण त्याने आपली चूक वृत्तीने सुधारली आहे. रोहनने आईचा हात घट्ट धरला. तो म्हणाला, आजपासून माझं पहिलं कर्तव्य म्हणजे तुझी सेवा. त्या दिवसानंतर रोहन आणि शारदाताईंनी मिळून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, अन्नदान आणि मदत कार्य सुरू केले. आईवडिलांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद हे जगातील सर्वात मोठं धन आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण आईवडिलांचा वेळ आणि विश्वास परत मिळवण्यासाठी आयुष्यभराची प्रामाणिकता लागते. मित्रांनो, पैसा, संपत्ती आणि मोठं घर यापेक्षा आईवडिलांचं प्रेम लाख पटीनं मौल्यवान असतं. ज्या हाताने आपल्याला चालायला शिकवलं, त्या हातांना कधीही एकटं सोडू नका, कारण वेळ फिरते आणि कर्माचं चक्र प्रत्येकालाच त्याच्या कृतीचं फळ नक्कीच देते. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये आई नक्की लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या मनाला भिडणाऱ्या कथेसह. धन्यवाद.